लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणात मोठा खुलासा समोर आलेला आहे। दहशतवाद्यांच्या फोनमधील माहितीतून महत्त्वाचे खुलासे झालेले आहेत। अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळांचे व्हिडिओ मोबाईलमध्ये आढळलेले आहेत। दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेशातील व्हिडिओ हे मोबाईलमध्ये आढळलेत। दिल्ली पाठोपाठ मुंबई देखील दहशतवाद्यांच्या रडारवर होती का असा सवाल त्यामुळे आता उपस्थित होतोय। डॉक्टर मुझम्मिलच्या फोनमध्ये व्हिडिओ आढळलेत। डॉक्टर मुझम्मिलच्या मोबाईल फोनमध्ये जवळपास 200 व्हिडिओ मिळाले असून यात जैश प्रमुख मसूद असगर, इतर जैश कमांडर आणि अनेक आयसिस संबंधित दहशतवाद्यांच्या विषारी भाषणांचे ऑडिओ व्हिडिओ सुद्धा मिळालेले आहेत। अधिकचे तपशील देण्यासाठी प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आणि त्यांच्यावरती या सगळ्या बाबतीमध्ये काही प्लॅन तयार करण्यात आला होता का? आता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर मुंबईचे कोणकोणते व्हिडिओ होते, त्याचबरोबर त्यांनी ते व्हिडिओ कसे मिळवले, त्यांनी त्याची रेकी केलेली होती का, त्याची सगळी माहिती जी आहे ती घेणं अपेक्षित आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या भागांना आता अधिकची सुरक्षितता देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खास करून दिल्लीतील देखील काही भाग आहे, उत्तर प्रदेशची महत्वाची ठिकाणं ज्याच्यामध्ये धार्मिक स्थळ महत्वाचे आहे, काशी आणि अयोध्येचं मंदिर हे देखील समोर आलं होतं। त्या ठिकाणी स्लीपर सेल देखील ऍक्टिव्ह करण्यात आले होते, हे पाहायला मिळालं। आता मुंबईचे देखील काही व्हिडिओ मागवून त्यांच्या मोबाईलमध्ये जेव्हा डाटा रिकव्हर करण्यात आलेला आहे त्यामध्ये सापडलेले आहेत, त्यामुळं त्यांचा या सगळ्या संदर्भामध्ये काही उद्देश होता का आणि त्या ठिकाणी देखील काही स्लीपर सेल ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे का, या संदर्भात एनआयचा तपास सध्या सुरू आहे। सध्या तरी 80 व्हिडिओ जे आहेत दहशतवाद्यांच्या मोबाईल मधून तयार करण्यात जे मिळालेले आहेत त्याच्यापैकी प्रशिक्षण, बॉम्ब बनवणे, रासायनिक अभिक्रिया कशा पद्धतीने करण्यात येतील या संदर्भात पाहिलं गेलेलं आहे सगळ्या। आणि या सगळ्यामध्ये इसिसचं कनेक्शन, सिरियनचं कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं आहे। इसिसच्या दहशतवादी संघटनेशी देखील यांचा संपर्क आला होता आणि त्याच्या मोबाईलमध्ये खास करून जर आपण पाहिलं तर जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख आहे असगर आणि इतर जैश कमांडर जे आहेत त्यांचे देखील व्हिडिओ जे आहेत ते सापडले आहेत। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं त्याचं पाकिस्तान कनेक्शन देखील आहे आणि त्याचबरोबर जर आता पाहिलं गेलं तर सिरियन कनेक्शन देखील समोर येताना पाहायला मिळते। मात्र या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाची ठिकाणाची काही व्हिडिओ यामध्ये सापडलेले आहेत, त्यामध्ये मुंबईचे आहेत आणि ती देखील एक चिंतेची बाब आहे। त्यांनी या ठिकाणी काय काय रेकी केली होती, त्या ठिकाणी काही स्लीपर सेल किंवा इतर काही दहशतवादी मुंबईत लपून बसलेले आहेत का, याचा सगळा तपास जो आहे एनआयच्या वतीने घेतला जात आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।